जालन्यामध्ये 24 सप्टेंबरला धनगर समाजाचा मोर्चा निघणारे एसटी आरक्षणासाठी दीपक बोराडेंचं एका बाजूला उपोषण सुरू आहे, तर आरक्षण जर दिलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील आता देण्यात आलेला आहे। दीपक बोराडे यांचा आता उपोषण देखील सुरू आहे आणि आता जोरदार मोर्चा देखील निघणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूयात। धनगर समाजाला एसटी कॅटेगरीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जो धनगर समाज आहे तो या ठिकाणी उपोषण स्थळी या ठिकाणी एकवटल्याचा पाहायला मिळत आहे। थेट त्यांच्याशीच बोलूया। काय सांगाल, आज 4था दिवस आहे, प्रशासनाचा काही अधिकारी आलाय का आणि तुम्ही काय इशारा देणार आहात सरकारला? सर्वात प्रथम मी एक सांगतोय की आज उपोषणाचा 4था दिवस आहे। कोणताही प्रकारचं शिष्टमंडळ सरकारकडून आलेलं नाही व कोणत्याही प्रकारचा फोन सुद्धा आलेला नाही। असंच जर सरकारला करायचं असेल तर मला त्यांना एक धनगर समाजाकडून एक सांगायचं आहे, आज जर तुम्ही इथं आले नाही तर येणारा उद्याचा दिवस तुम्ही पुन्हा या धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र प्रकारे आंदोलन करणार आहे। आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती, या उपोषणाची गंभीर दखल घ्या, अन्यथा जो आमचा 24 तारखेचा मोर्चा आहे, कमीत कमी 5 लाखाची पब्लिक ह्या जालना शहरामध्ये असेल आणि जालना शहर हे पूर्ण दिवसभर त्याची पॅक असेल। आपल्या माध्यमातून माझ्या सरकारला हा इशारा आहे, याची गंभीर दखल घेण्यात यावी। जागोजागी आमचे तळागाळातील धनगर समाज बांधव कॉर्नर घोंगडी बैठक घेऊन नक्कीच आज आमच्या समाज बांधवांना सांगितल्याप्रमाणे 5 लाख नाही तर नक्कीच 6-7 लाख लोकसंख्या असलेले जनसमुदाय आमचा पूर्ण सकल समाज बांधव जालना जिल्ह्यातून या ठिकाणी जालना पिवळमय वातावरण करणार आहे। या मागणीला कुठेतरी यश यावं म्हणून आम्ही सर्व सकल वंजारी समाजाने काल या ठिकाणी निवेदनाद्वारे सुद्धा पाठिंबा दिलेला आहे दीपक भाऊंना, आणि त्यांच्या या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सहभागी आहोत। त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहोत आणि ह्या आंदोलनाला कुठेतरी यश यावं, शासनाने याची दखल घ्यावं, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धनगर समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 24 तारखेपर्यंत आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर 24 तारखेला जालना शहरात लाखोंच्या समुदायात जो आहे तो मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल असा इशारा धनगर आंदोलकांनी दिला आहे। जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।